नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकतात या शेतात उन्हाळी मूग लावलेला आहे। उन्हाळी मूग लावल्यामुळे आपल्या शेतात रायझोनियमचे प्रमाण वाढतं। नत्राच्या गाठी मूगच्या मुळांमध्ये असतं। आपल्या शेताचे नत्र शहरीकरण करतं, म्हणून काही शेतकरी उन्हाळी मूग लावतात। उन्हाळी मूग नंतर मक्याचे पीक घेतात आणि मक्याच्या पिकामध्ये जास्त उत्पादन मिळतं, कारण जमीन सुपीक झालेली असते उन्हाळी मूगमुळे। म्हणून पावसाळ्यामध्ये अर्थात खरीपमध्ये मका लावतात शेतकरी, कारण कापसाला मागच्या वर्षी भाव नव्हता, त्यामुळे आता काही शेतकरी मका वगैरे लावतात। आणि उन्हाळी मूगचे तुम्ही पाहू शकतात, शेंग वगैरे छान आहे, खूप छान लाग आहे। कुठेही पहा शेतात आणि पिकाची फेरपालट होते। हा उन्हाळी मूग पट्टा पद्धतीने लावलेला आहे। मध्ये एक नळी आहे आणि आजूबाजूला दोन ओळींमध्ये लावलेला आहे, म्हणजे अर्थात पट्टा पद्धतीमध्ये लावलेला आहे। तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे बसलेला आहे। उन्हाळी मूगमुळे नत्र स्थिरीकरण आणि रायझोनियमचे प्रमाण छान असतं, आणि त्यामुळे पुढचं पीक मक्याला खूप फायदा असतो। कुठलेही पीक घ्या, ते छान बसतं, उत्पन्न जास्त येतं। त्यासाठी काही शेतकरी उन्हाळी मूग लावतात। उन्हाळी मुगाला 7,000 8,000 असा भाव असतो। उत्पन्नही छान येतं। तुम्ही पाहू शकतात शेंग वगैरे, फुलर वगैरे छान आहे। शेतात कुठेही पहा खूप छान उन्हाळी मूग बसलेला आहे। एक नंबर उन्हाळी मूग बसलेला आहे। अशा प्रकारे आपण उन्हाळी मूग लावू शकतात आणि जमीन भुसभुशीत करू शकतात। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।